आपल्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी आपल्यामध्ये खूप पॉवरफुल भावनांना जन्म देतात आणि या भावना जितक्या पॉवरफुल असतात आपल्याला पण स्वतःमध्ये तितकाच बदल जाणवतो. आपण जितके जास्त या गोष्टींबद्दल विचार करतो, जितके जास्त या गोष्टींवर फोकस करतो, तितक्याच चांगल्या प्रकारे आपला मेंदू या गोष्टींचे अगदी जसेच्या तसे चित्र बनवतो. यालाच मेमरी असे बोलतात. त्यामुळे ज्या गोष्टी किंवा ज्या घटनेमुळे आपल्याला खूप जास्त भीती, खूप जास्त त्रास, खूप जास्त धक्का किंवा कोणतीही अशा प्रकारची भावना अनुभवावी लागली असेल तर त्या घटनेवर किंवा त्या कारणावर आपण खूप जास्त लक्ष देतो आणि अशा प्रकारे आपण याला आपल्या लाँग टर्म मेमरीचा भाग बनवतो. आता अडचण ही आहे की जेव्हा पण आपण आपल्यासोबत घडलेली एखादी वाईट घटना, अपघात किंवा एखादी अशी गोष्ट ज्यामुळे आपल्याला त्रास झाला असेल, अशा गोष्टींबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपली बॉडी आणि मेंदूमध्ये त्याच प्रकारे केमिकल बनतात जसे की ती गोष्ट आपल्यासोबत परत घडत आहे. तर जेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टींबद्दल विचार करतो तेव्हा हे त्या गोष्टीला पुन्हा पुन्हा सहन करण्यासारखं असतं. जर आपण दिवसातून 100 वेळा त्या गोष्टीचा विचार करतोय तर एक प्रकारे त्या गोष्टीला आपण 100 वेळा सहन करत असतो. असे केल्याने आपला सर्वायवल जीन ॲक्टिवेट होतो आणि जेव्हा आपण सर्वायवलमध्ये असतो तेव्हा आपले पूर्ण लक्ष फक्त या गोष्टीवर असते की परत ती गोष्ट पुन्हा आपल्यासोबत नाही घडली पाहिजे. आपण नकळत ही भविष्यवाणी करू लागतो की जर ही गोष्ट आपल्यासोबत पुन्हा घडली तर आपण काय करू शकतो. आपण प्रत्येक वेळी आपल्या डोक्यात सर्वात वाईट परिस्थिती बनवत असतो. आपण नेहमी हा विचार करत असतो की काय होईल जर हे झालं तर, काय होईल जर ते झालं तर. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण आपल्या भविष्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये त्याच भावना अनुभवायला लागतो ज्या आपण आपल्या वाईट घटनेवेळी अनुभवलेल्या असतात. या भावना नेहमीच भीती, ताणतणावाच्या असतात. याचा अर्थ हा आहे की एका बाजूला आपण आपल्या बॉडी आणि ब्रेनला भूतकाळात बंदी करून ठेवतो आणि दुसरीकडे स्वतःला भविष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी तयार करत असतो. असे आपण यासाठी करतो की सर्वायवलमध्ये जो पण स्वतःला वाईट परिस्थितीसाठी तयार करतो त्याचीच वाचण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हेच कारण आहे की भलेही आपल्या आयुष्यात 10 खूपच चांगल्या गोष्टींसोबत फक्त एक वाईट गोष्ट घडत असो तर आपण लगातार त्या वाईट गोष्टींवरच आपले पूर्ण लक्ष देत असतो आणि त्या 10 चांगल्या गोष्टी विसरून जातो. असे आपण यासाठी करतो कारण की जर ही गोष्ट भविष्यात पुन्हा घडली तर त्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. यामुळे काही लोक त्यांचे पूर्ण आयुष्य नकळतपणे या भीतीमध्ये घालवतात की ज्या वाईट गोष्टी त्यांच्यासोबत आधी घडून गेल्या आहेत त्या कधी पण परत घडू शकतात आणि ते नेहमी यासाठी तयारीत बसलेले असतात. जेव्हा आपण या अशा प्रकारच्या मानसिक परिस्थितीत असतो तेव्हा आपण नेहमी आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला दुर्लक्षित करून टाकतो आणि आपण अशा गोष्टी शोधत राहतो ज्यांच्याकडून आपल्याला धोका होऊ शकतो. असे यासाठी होते कारण सर्वायवल दरम्यान आपला मेंदू खूप जास्त सावध होऊन जातो. मग आपण आपल्या आजूबाजूला गोष्टी शोधू लागतो ज्या कोणत्याही प्रकारे इतरांपेक्षा वेगळ्या आणि विचित्र असतील आणि मग जेव्हा आपल्याला अशी एखादी गोष्ट मिळते तेव्हा आपण पुन्हा त्या वाईट घटनेमध्ये निघून जातो जी आपल्या मेंदूनेच तयार केलेली असते. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही प्रोसेस कॉन्शियस नसते. लेखक बोलतात की ज्याप्रमाणे एखाद्या कुत्र्याला हाडाचा तुकडा दाखवल्यानंतर त्याच्या तोंडात आपोआप पाणी येते त्याचप्रमाणे माणसांमध्ये पण ही प्रोसेस आपोआप होते. अशा लोकांच्या आजूबाजूचे वातावरण त्यांच्यावर कित्येक प्रकारचे ऑटोमॅटिक, ऑटोनॉमिक आणि फिजिओलॉजिकल इफेक्ट पाडतो आणि बायोलॉजीच्या दृष्टीने बघितले तर हे लोक पुन्हा त्याच भावनांची जाणीव करतात जी त्यांनी त्यावेळी केली होती जेव्हा त्यांच्यासोबत ती वाईट घटना पहिल्यांदा घडली होती. बायोलॉजिकली ते बिलकुल त्याच घटनेत पुन्हा परत येतात. एवढेच नाही तर त्यांचे वागणे पण तसेच होऊन जाते जसे त्यांचे त्यावेळी होते कारण की असे केल्याने ते त्यावेळी वाचले होते आणि या क्षणानंतर ते त्यांच्या आयुष्यात पुढे जाणे बंद करतात आणि अशा तऱ्हेने त्यांचे एव्होल्युशनसुद्धा थांबून जाते. याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या त्या वाईट घटनेच्या भावनेतून बाहेर नाही निघाले तर तुम्ही काहीच नवीन नाही बनवू शकत कारण की तुमची ती घटना नेहमी तुम्हाला बांधून ठेवेल. फंक्शनल ब्रेनला स्कॅन केल्यानंतर हे समजले आहे की त्या घटनेबाबत दुसऱ्यांसोबत बोलल्याने याच्या भावना कमी केल्या जाऊ शकतात. पण यामुळे ब्रेन आणि बॉडीमध्ये जास्त बदल नाही होत. तुम्ही याबद्दल बोलू तर शकतात पण जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये काही गरजू बदल, काही फंडामेंटल बदल नाही करत तोपर्यंत ती घटना तुमचा पाठलाग नाही सोडणार. जेव्हा हे लोक त्यांच्या आजूबाजूला एखादी अशी गोष्ट बघतात जी कोणत्याही प्रकारे त्या वाईट घटनेची आठवण करून देते
तर ते पुन्हा त्याच भावनांची जाणीव करू लागतात ज्यांची जाणीव त्यांनी त्या वाईट घटनेच्या घडतेवेळी केली होती. अशा प्रकारे वाईट घटना त्यांना खूप काळापर्यंत त्रास देत राहतात. ही प्रॉब्लेम फक्त मेंदूची नाही आहे, तर यात आपल्या बॉडीचा पण समावेश आहे. कारण की आपल्या भावना आपल्या बॉडीला आपल्या भूतकाळातील वाईट घटनेनुसार कंडिशन करत असतात. आपल्या पूर्ण मेंदूचा फक्त 5% भाग कॉन्शियस असतो, बाकीचा 95% सबकॉन्शियस. या कारणामुळे त्या वाईट घटनांमधून बाहेर निघणे खूपच जास्त कठीण होऊन जाते. यामुळे लोकांचे मन त्या सर्व गोष्टींवरून उडून जाते ज्या त्यांच्या या वाईट घटनेशी जोडलेल्या नसतात. त्यातल्या त्यात त्यांच्या मेंदूत कोणतीच नवीन गोष्ट किंवा माहिती नाही जात जी त्यांच्या या घटनेशी जोडलेली नसते. ते नवीन माहिती मिळवणेच बंद करून टाकतात. ते फक्त त्याच गोष्टी बघणे पसंत करतात, तीच माहिती घेणे पसंत करतात जी त्यांच्या त्या घटनेशी निगडीत असेल. असे यामुळे होते कारण की ते त्यावेळी सर्व्हायव्हल मोडमध्ये असतात. सर्व्हायव्हल मोडमध्ये नेहमी माणूस त्या वाईट गोष्टींपासून सावध राहतो ज्या त्याच्यासोबत आधी घडलेल्या असतात. कारण की जर या गोष्टी त्याच्यासोबत पुन्हा घडल्या तर तो त्यांच्यापासून वाचू शकेल. सर्व्हायव्हलमध्ये त्यांचा मेंदू त्यांना बोलतो की जे होणार आहे त्याच्यासाठी तयार राहा. यावेळी तसं काही होऊ देऊ नको. यावेळी स्वतःला वाचव. सायकोलॉजी टेक्निक्स EMDR म्हणजेच आय मुवमेंट डिसेन्सिटायझेशन अँड रिप्रोसेसिंगवर झालेल्या रिसर्चने असे समजले की जेव्हा लोक EMDR थेरपी दरम्यान आपल्या वाईट अनुभवांना आठवतात तेव्हा निर्माण होणाऱ्या निगेटिव्ह भावना कमी व्हायला लागतात. आणि जेव्हा आपण विना कोणत्या निगेटिव्ह भावनेच्या वाईट आठवणींचा विचार करतो तेव्हा यालाच विजडम असे बोलतो. EMDRच्या मदतीने आपण भूतकाळातील जाळ्यातून बाहेर निघू शकतो आणि आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. मी इथे पटकन सांगतो की EMDR थेरपी कशी केली जाते आणि तुम्ही हिला अगदी आरामात करू शकता. EMDR समजण्यासाठी तुम्हाला पहिले REM स्लीप समजावं लागेल. जेव्हा आपण झोपून जातो तेव्हा झोपेत आपल्याला एक स्टेज अशी पण येते जेव्हा आपले डोळे वेगाने उजवीकडे आणि डावीकडे फिरतात. या स्टेज ऑफ स्लीपला REM स्लीप्स बोलतात किंवा रॅपिड आय मुवमेंट स्लीप बोलतात. एक स्टेज अशी पण येते ज्यात डोळे स्थिर राहतात, फिरत नाहीत. पुन्हा एक स्टेज येते ज्यात डोळे फिरायला लागतात. लेखक जो डिस्पान्झा बोलतात की जेव्हा व्यक्ती REM स्लीपमध्ये असतो तेव्हा त्याचा मेंदू हिलिंग प्रोसेसमधून जात असतो. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या REM स्लीपला कंट्रोल करत असतो. तसे तर EMDR थेरपीमध्ये खूप सारे फेजेस आहेत, पण एक बेसिक मेथड मी तुम्हाला सांगितली तर बेसिकली EMDR थेरपी अशी करतात की तुम्ही सरळ बसा, तुमच्या एका हाताच्या 2 बोटांना तुमच्या चेहऱ्यासमोर ठेवा, कमीत कमी 1 ते 1.5 फूट दूर, आणि त्या बोटांवर तुमची नजर टिकवून ठेवा. आणि आता तुमच्या त्या हाताला डावीकडे आणि उजवीकडे फिरवा. तुमची नजर त्या बोटांवरच ठेवा. तुमचे डोळे पण त्या बोटांसोबत डावीकडे आणि उजवीकडे फिरले पाहिजेत. असे करत करत तुम्ही तुमच्या त्या वाईट घडलेल्या घटनेबद्दल विचार करा जी तुम्हाला त्रास देत आहे. भूतकाळातील त्या घटनेबद्दल विचार करा. म्हणजेच तुम्ही तुमच्या त्या घटनेला तुमच्या लाँग टर्म मेमरीमधून बाहेर काढून शॉर्ट टर्म मेमरीमध्ये घेऊन येता आणि रॅपिड आय मुवमेंटद्वारे तिला बाहेर काढून टाकता. लेखक बोलतात की पुढची पद्धत आहे मेडिटेशन. जर मेडिटेशन योग्य पद्धतीने केले गेले, म्हणजेच योग्य मार्गदर्शन आणि योग्य वातावरणात, तर यामुळे एन्झायटी आणि डिप्रेशनसारख्या निगेटिव्ह भावना कंट्रोल करण्यात खूप मदत होते. लेखक बोलतात की माणसाच्या वाईट परिस्थितीचे जबाबदार वाईट घटना नसतात, तर असली कारण तर त्या भावना असतात ज्या त्या घटनेमुळे निर्माण झालेल्या असतात. जर आपण त्या भावनांना कमी करू शकलो तर आपण स्वतःला आपल्या छोट्याशा कॉन्शियस माइंडमधून काढून आपल्या ऑपरेटिव्ह सिस्टीम म्हणजेच सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणे शिकवतो. आपले सर्व सबकॉन्शियस प्रोग्राम इथेच होतात आणि याच्या मदतीने आपण आपल्या ब्रेन वेव्ह बदलून स्वतःमध्ये मोठे बदल घडवून आणू शकतो. जेव्हा लोक स्वतःमध्ये असे सबकॉन्शियस बदल घडवून आणायला सुरुवात करतात तेव्हा ते कमी रिॲक्शन देणारे बनतात. जेव्हा लोक त्यांच्या वर्तमानात लक्ष द्यायला शिकतात तेव्हा ते त्यांची एनर्जी आणि फोकस मॅनेज करायला शिकतात. हे असे करणे एकदम एक जंगली जनावराला कंट्रोल करण्यासारखे आहे. आपली बॉडी आणि ब्रेन काही अर्थी दुसऱ्या प्राण्यांप्रमाणेच असतात, पण जेव्हा आपण यावर खूप मेहनत घेतली, लगातार याला ट्रेनिंग दिली, तर आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो. आणि असे करणे खूप गरजेचे सुद्धा आहे. असे करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला खूप मेहनत करावी लागेल, पण जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिली तर तुम्हाला तुमच्या एन्झायटी आणि डिप्रेशनपासून पूर्णपणे सुटका मिळून जाईल. कित्येक ब्रेन स्कॅन या गोष्टीला सिद्ध करतात की हे असे यासाठी होते
की जेव्हा आपले पूर्ण लक्ष वर्तमान काळात चालू क्षणावर असते तेव्हा आपण कधीच एन्झायटी आणि डिप्रेशनचे शिकार नाही बनत. जेव्हा पण आपण पूर्णपणे वर्तमानातील क्षणाला जगतो तेव्हा आपल्याला भूतकाळातील आणि भविष्यातील बिनकामाच्या चिंता त्रास नाही देत. अशा प्रकारे आपण आपल्या बॉडी आणि ब्रेनवर सुद्धा पुन्हा नियंत्रण मिळवू शकतो, जे सुरुवातीला आपल्याला बांधून ठेवत होते. जेव्हा आपण लगातार याची प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्या त्या वाईट घटनेच्या आठवणीला भलेही थोडे लवकर किंवा थोडे उशिरा आपला पाठलाग सोडावाच लागेल. आणि जेव्हा असे होईल तेव्हा आपण स्वातंत्र्याची अगदी नवीन, अगदी मजबूत एनर्जीची अनुभूती करणार. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत जो डिस्पेन्झा यांचे पुस्तक इव्हॉल्व युअर ब्रेनमधून. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटले असेल, तुमच्यासाठी माहितीपूर्ण असेल, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, शेजारी कोणासाठीही ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर त्या बदल्यात एक लाईक नक्की करा आणि नेहमी वाचत राहा, पुढे जात राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. नमस्कार.